नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्तच ना. तर आज मी बनवले होते वेफर्स. त्यासाठी मी घेतले होते रेड बटाटे, लाल बटाटे. तुम्ही इंदोरी बटाटे पण घेऊ शकता, कारण की या बटाट्यांमध्ये पाणी कमी असतं आणि वेफर्स चांगले होतात. तर मी बटाट्यांची अशी साल काढून घेतली होती आणि या बटाट्यांची साल जाडसर असते, पातळ नसते. आपण नॉर्मल बटाटे खातो ना, त्यांच्यापेक्षा जरा याची साल जाडसर असते. आणि साल काढल्यावर पाण्यात टाकायचं, पाण्यातून ते धुवून घ्यायचे. अशा प्रकारे सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतली मी. ते धुवून घेतले आणि असे रुमालाने पुसून घ्यायचा. त्यांचा ओला वगैरे पाहिजे म्हणून असे पुसून घ्यायचे. असे सगळे पुसून घेतले होते मी इथं. आणि चिप्सची किसणी असते ना, त्याने ते चिप्स करून घ्यायचे. पाणी कमी असल्यामुळे जरा ते हार्डच जातं चिप्स बनवायला, असे होतात ते. त्यामुळे असे सगळे मी करून घेतले होते चिप्स. आणि मग ते रुमालावर टाकून वाईप्सनी पुसून घ्यायचे, किंवा मग कापडाने पुसले तरी चालतात, दुसऱ्या रुमालाने वगैरे पुसले तरी चालतात. पाणी कमी असतं पण तरी पण थोडंसं ओलसर असतंच ते. तर ते असं पुसून घ्या, म्हणजे चिप्सला कडकपणा येईल तळताना. म्हणून सगळं पाणी असं वाईपनी पुसून घ्या. त्यानंतर मग मी तेल तापायला ठेवलं होतं. कडक तेल तापून द्यायचं मोठ्या गॅसवर. चांगलं कडक तापलं की मग वेफर्स टाकायचे. स्लो याच्यावर ते नरम होतील म्हणून फास्ट गॅस ठेवायचा आणि असे टाकायचे एक एक. चांगले खरपूस होऊन द्यायचे, ब्राउनिश. पाण्यातून वगैरे नाही काढायचे, डायरेक्ट पुसून घ्यायचे रुमालाने. त्यात पाणी गेल्यावर ते नरम पडतील, त्याच्यामुळं डायरेक्ट रुमालाने पुसायचे ते आणि असे तळायला टाकायचे. खूप छान होतात हे वेफर्स. तुम्ही पण नक्की ट्राय करा, मुलांना पण करून द्या. आणि ह्या रेड पोटॅटोची टेस्ट पण खूप छान आहे. या जागी तुम्ही इंदोरी पोटॅटो पण वापरू शकता. असं हलवीत राहायचं, म्हणजे पटकन होतं ते. ब्राउनिश पणा येतो त्याला. तर हे होत आले होते, अजून थोड्या वेळ होऊन द्यायचे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, मुलांना बनवून द्या. आणि असेच माझे छान छान रेसिपी पाहण्यासाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट, शेअर, लाईक करा माझ्या व्हिडिओला. नक्की ट्राय करून बघा. आता बघा इथं ब्राऊनपणा झाला होता, ब्राउनिश झाले होते. असे सगळे होऊन द्यायचे वेफर्स. नंतर मी अशा प्रकारे सगळे तळून घेतले. एकदम नाही टाकायचे, सगळे 7-8 असे टाकायचे. आणि याच्यापेक्षा मोठे बटाटे असतात, त्याचे पण करू शकता. माझ्याकडे जरा छोटेच होते ते. मोठे बटाटे असल्या वेफर्स पण जरा मोठे मोठे येतात. अशा प्रकारे तळून घ्यायचे सगळे ते. गाळणीत काढायचे. जास्त तेल पण नाही पकडत ते, तेलकट नाही होत. मग त्याच्यावर मी पिंक सॉल्ट टाकला. तुम्ही साधा सॉल्ट पण टाकू शकता, नो प्रॉब्लेम. सॉल्ट टाकून घेतला. मग त्याच्यावर मी थोडी मिरची पावडर टाकली, थोडीच टाकली, कारण की मुलं पण खातात ना. मग असं हलवून घ्यायचं ते. इथं मग तयार होते आपले वेफर्स. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. ओके, बाय.